मुंबई नाका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। एकूण 10,20,000 रुपये किमतीचे एकूण 50 गहाळ झालेले महागडे मोबाईल शोधून मूळ मालकाला केले परत। मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिककडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर बालम शेख यांनी सदर CEIR प्रणालीद्वारे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक शहर यांचे मदतीने एकूण 10,20,000 रुपये किमतीचे एकूण 50 महागडे मोबाईल फोन शोधून आज दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सदर मोबाईल फोन हे तक्रारदार यांना मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या हस्ते परत करण्यात आले। शोधलेल्या मोबाईलमध्ये आयफोन, सॅमसंग, OnePlus, रेडमी, विवो, ओप्पो, आयटेल, मोटो यांसारख्या विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल आहेत। तक्रारदार यांना त्यांचे हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी नाशिक शहर पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले। सदर मोबाईल शोधणे कामी पोलीस अंमलदार समीर शेख यांना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस अंमलदार नवनाथ उगले, राजेंद्र नाकोडे यांनी मदत केली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक सो, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चौहान सो, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव सो यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस शिपाई समीर शेख, पोलीस शिपाई नवनाथ उगले, पोलीस शिपाई राजेंद्र नाकोडे, श्रीकांत करपे, योगेश अपसुंदे, जुबेर सय्यद यांनी केली आहे। या शहरामध्ये मोबाईल चोरीचे आणि मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने आपल्या नाशिक आयुक्तालयाचे आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली CEIR प्रणाली कार्यरत केलेली आहे। सदर प्रणालीच्या आधारे आपण गहाळ झालेल्या मोबाईलचे शोध घेऊ शकतो आणि हे शोध घेण्याबाबत त्यांनी आदेशित केले होते। त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख हे या प्रणालीबाबत यांना त्यांचं चांगलं नॉलेज आहे आणि ते कार्यप्रणाली हाताळतात। तर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषण शाखा जी आहे आपली नाशिक आयुक्तालयाची यांच्या मदतीने गेल्या 4 महिन्यामध्ये 50 अँड्रॉइड महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत। सदर मोबाईलची किंमत एकूण 10,20,000 रुपये आहे। तर याच्यामध्ये जो आज आपण ज्यांचे मोबाईल गहाळ झाले होते त्यांना जो हस्तांतराचा आज आपण कार्यक्रम ठेवला, तर ज्या लोकांचे मोबाईल याच्यामध्ये हस्तगत झाले आहेत त्यांना मोबाईल परत करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरोखरच पाहण्यासारखा होता, त्याचं वर्णन करता येणार नाही। तर सदर जे काम झालेलं आहे हे आपल्या पोलीस ठाण्याचं, याच्यामध्ये आपल्याला मोलाची जी साथ मिळाली आहे ते माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री किरण कुमार चौहान सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार विभाग श्री नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जे API शिरसाट आहेत ते आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांच्यावरती मार्गदर्शन लाभलं त्यांना सर्वांना। आणि याच्यामध्ये हे जे पथक आहे या पथकामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ASI सोनार, पोलीस शिपाई 2358 समीर शेख, पोलीस शिपाई 2439 नवनाथ उगले, पोलीस शिपाई 2349 राजेंद्र नाकोडे, पोलीस शिपाई 1927 श्रीकांत करपे, पोलीस शिपाई 2305 योगेश अपसुंदे, पोलीस शिपाई 2364 जुबेर सय्यद यांचं या कामगिरीमध्ये मोठं सहकार्य आणि त्यांना क्रेडिट आहे की त्यांनी ते सगळ्यांनी मदत करून एवढे सगळे मोबाईल शोधलेले आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।